नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 115, 24 एप्रिल। आयुर्वेद। वेद माणसाने निरामय आयुष्य हसत खेळत जगावे याचा आग्रह धरतात। आयुर्वेद हा एक ऋग्वेदाचा उपवेद म्हणता येईल। आयुष्याबद्दल जगण्यासाठीचे ज्ञान ते त्यात सामावले। कोणतीही व्याधी, तिची लक्षणे, व्याधी उत्पन्न करणारी कारणे, व्याधीची चिकित्सा आणि व्याधी नाशासाठी उपाय, अशा सर्व गोष्टींचा उहापोह यात आहे। शिवाय ऋग्वेदात औषधी सूक्त आणि वनस्पती सूक्त अशी सूक्तेसुद्धा आहेत। समाधानी राहण्यासाठी प्राप्त परिस्थितीनुसार थोडीफार डागडुजी करा आणि दुखण्याने क्वचित गमावलेला माणसाचा आनंद पुन्हा प्राप्त करा, हा हेतू आहे। सर्दी, खोकला, ताप यासाठी काढा, चाटण असे प्रकार आहेतच, पण त्याशिवाय निकामी अवयव बदलणे, अवयवारोपण करणे, अगदी डोळ्यासारखा नाजूक अवयवसुद्धा बदलल्याचे वर उत्तम शस्त्रक्रियांचे उल्लेख पण वेदात सापडतात। श्वेल राजाची कन्या होती विश्पला। ती अत्यंत युद्धकलेत निपुण होती। ती स्वतः एक तिने म्हणजे युद्धावर जाऊन युद्ध जिंकलेले उल्लेख आहेत। पण एकदा अशा युद्धामध्ये तिचा एक पाय तुटतो, त्यावेळेस अश्विनी कुमारांनी लोखंडी पाय तिला बसवल्याचा उल्लेख आहे। तसेच एके ठिकाणी पुष्यन मुनींनी एकाचा दात तुटलेला असतो, तो दात जोडल्याचा उल्लेख आहे। ह्या सगळ्यांचं हे तर अवयव झाले, पण ह्या सगळ्यात अद्भुत म्हणजे च्यवन ऋषींचा अनुभव आहे। जख्ख म्हाताऱ्या च्यवन ऋषींना तरुण पत्नीसाठी नवतरुण व्हायचे असते, तेव्हा अश्विनी कुमारांनी त्यांचा पूर्ण कायापालट करून दिला आहे, पुनश्च तारुण्य प्रदान केले। केवढे प्रगत आणि विकसित विज्ञान, शरीरशास्त्र ज्ञान त्यावेळेस होते। आजही माणसाला, विज्ञानाला कायापालट जमलेले नाही। सुंदर आयुष्य जगण्याच्या वेदांच्या आग्रहाला आयुर्वेद उत्तम दाखले देत आले। आयुर्वेदाने उपमा म्हणून अग्निहोत्र उल्लेखले आहे, ही मला विशेष आनंदाची गोष्ट वाटते, कारण त्याची अपरिहार्य म्हणजे अनिवार्यता सांगितलेली आहे। माणसाने 2 वेळा जेवण करायचे असते, ते कसे त्याला उपमा देण्यासाठी सांगितलं आहे। जसे 2 वेळा न चुकता अग्निहोत्र करायचे असते, तसेच औषधी म्हणून उपयोगासाठी झाडपाला तोडताना वेदांनी सांगितले, प्रथम वनस्पतींना नमस्कार करा आणि त्या अतिशय संवेदनशील आहेत आणि त्यांना सांगा अमुक अमुक रोगावर अमुक अमुक उपाय म्हणून प्रभावी तुझे औषध म्हणून मी तुझी पाने तोडत आहेत, आणि मग झाडाला हात लावा। मुळात झाडे लावतानाच त्यांच्या प्रभावाला अनुसरून असणाऱ्या नक्षत्राला झाडे लावा। झाडे लावतानाही मनाने संकल्प करा की अरे बीजांनो, तुमचा अशा वृक्ष तयार होणार आहे की त्यापासून अनेक रोगांवर तुम्ही औषध बनणार आहात, लोक निवारण करणारी ताकद तुमच्यात आहे, असे म्हणून जर झाडे लावली तर त्याचा विलक्षण परिणाम होतो। आज वनस्पतींपासून औषधे बनवतात, पण पाने उरबडून काढली जातात, कारण औषध कंपन्या फक्त जास्त उत्पादन आणि विक्री ह्या धोरणाने पछाडलेले असतात। या वनस्पतींना ताजे टवटवीत ठेवणे ही आता आपली समाजाची गरज आहे। अग्निहोत्राने उत्पन्न होणाऱ्या धुरामुळे, वायूमुळे नेमके तेच घडते। आता हे शास्त्राने सिद्ध केले आहे। तर आयुर्वेद आणखी एक महत्त्वाचे सांगते की औषध देणाऱ्या वैद्याचे आचरणसुद्धा पवित्र हवे। प्रसन्न व विनयशीलतेसह अनेक विशेष गुण वैद्याने अंगी बाळगणे गरजेचे आहे, आणि ते म्हणजे सत्य, अपरिग्रह, दया, स्वाध्याय हे होत। थोडक्यात आयुर्वेद हा सांगोपांग विचार करून समाजाला निरामय आनंद देण्याचा, समृद्ध शरीरसंपदा देण्याचा, भक्कम मानसिकता देण्याचा प्रयत्न करत असतो। हेच खरे। धन्य आयुर्वेद आणि धन्य निरामय जीवन। नमस्कार।